गेली वर्षानुवर्ष सिद्धिविनायक मंदिरात भाविक दर्शनाकरता येत आहेत। सकाळच्या वेळेत कोण पॅन्ट घालून आलंय? भक्तांसाठीची अटी ट्रस्टी आणि अध्यक्षांनाही लागू होणार का, असा सवाल सचिन अहिर यांनी केलेला आहे। सिद्धिविनायक मंदिराने घेतलेला ड्रेस कोडचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे। मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात असतात, त्यामुळे तेही असभ्य वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीड दौऱ्यावर येणार आहेत। या पार्श्वभूमीवर बीडमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठिकठिकाणी पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले। बीड हत्या प्रकरणात जर कुणाचा संबंध असेल तर कुणालाही पाठीशी घालणार नाही, पण संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर दिली आहे। सुरेश धस यांना काय वाटतं त्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही। युतीतील वरिष्ठ नेत्यांबरोबर मी चर्चा करतो, पण खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अर्थ राहणार नाही, असं म्हणत अजित पवारांनी सुरेश धस यांना खडे बोल सुनावले। आम्हाला न्याय हवा आहे, तपासात अडचणी आल्या तर जबाबदारी सरकारची, अशी भावना सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली। वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सुरेश धस यांनी चौकशीची मागणी केली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजितदादांनी घ्यावा। धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न मुख्यमंत्री कसा घेतील, असा सवाल धस यांनी विचारला। गेल्या 10 ते 17 वर्षांपासून एकाच ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या परळी पोलिसांच्या बदल्या कराव्यात, तसंच वाल्मिक कराडला पळून जाण्याकरता सहकार्य करणाऱ्यांना सहारोपी करावं, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली। राज्याने साखर उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा गाठलाय। 26 जानेवारी अखेर 51 लाख टन साखर उत्पादन झालंय। खासगी आणि सहकारी 196 कारखान्यांनी 57 लाख टन ऊस गाळप करून सरासरी 8.98% साखर उतार्यासह 50 लाख टन साखर उत्पादनाचा टप्पा पूर्ण केलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेचं वेळापत्रक बिघडलंय। 8 मिनिटांच्या प्रवासाकरता दुप्पट वेळ लागतोय। नियोजित वेळेपेक्षा 20 ते 30 मिनिटांची भर पडली आहे, त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं युक्रेन नागरिक आर्मेन गरून अटाईन याला अटक केली। या प्रकरणातील ही 6वी अटक आहे। फसवणूक करून परदेशात पळालेल्या युक्रेनमधील आरोपींना मुंबईत प्रस्थापित केल्याचा त्यांचा आरोप होता। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। हल्ला प्रकरणाबाबत आरोपीची ओळख परेड, आरोपीचं फिंगरप्रिंट याबाबत माहिती देत आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी आणि मस्जिद दरम्यान ब्लॉकची मालिका सुरूच आहे। आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक असणार आहे। कर्नाक पुलाच्या कामाकरता विशेष आपत्कालीन ब्लॉक घेतला जाणार आहे। मुंबई पालिकेच्या जलशुद्धीकरणात बिघाड झाल्यानं मुंबईकरांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप केला गेलाय। मात्र पालिकेने हे सगळे आरोप मंगळवारी फेटाळले। मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचाच पुरवठा केला जातो, असा दावा पालिका प्रशासनानं केला आहे। विद्यापीठ अनुदान आयोगानं विद्यापीठ स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या निकषात बदल केलाय। आता विद्यापीठ स्थापनेसाठी किमान 20 एकर जमीन आवश्यक आहे। शहरी भागात 10 एकर तर मुक्त विद्यापीठ आणि ऑफ कॅम्पससाठी 5 एकर जमीन असणं गरजेचं आहे। पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 3362 सदनिकांकरता आज सोडत काढली जाणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं सोडत काढली जाणार आहे। अनेक दिवसांच्या मागणीची दखल घेत पंढरपूर मंदिर समितीनं स्थानिकांकरता श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाची वेळ वाढवली आहे। आता रात्री देखील दर्शनास सोडण्याचा निर्णय घेतलाय। तर दिव्यांग, वयोवृद्ध, आजारी, गर्भवती महिलांना, नववधू वर आदींना झटपट दर्शनाची सोय करण्यात येणार आहे। पुणेकरांना काही अंशी दिलासा मिळालाय। पुण्यात जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही। आतापर्यंत शहरात एकूण 111 संशयित रुग्ण आहेत।
एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मध्ये स्वागत. आता सकाळच्या 100 बातम्यांना पुन्हा सुरुवात करूया. औषध आणि यंत्रांसाठी 2 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. फेरीवाला मुक्त परिसर मोहीम अंतर्गत मागील 7 दिवसांमध्ये विविध विभागांच्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली. या कारवाईत फेरीवाल्यांकडून सुमारे 2763 साधन सामुग्री जप्त करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून DRIनं 2.197 किलो कोकेन जप्त केलंय. हे कोकेन घेऊन जाणाऱ्या 3 युगांडातील नागरिकांना अटक करण्यात आली. 21,97 लाख रुपयांच्या कोकेनच्या एकूण 170 कॅप्सूल्स जप्त करण्यात आले. गुजरातमधील जामनगरमध्ये क्रिमियन कॉगो हेमोरेजिक फीवर यामुळे एका 51 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. गुजरातमध्ये कॉगो फीवरनं एंट्री केली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. राज्यात इयत्ता 2री ते 8वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पानं जोडण्याची योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. योजनेचा अपेक्षित उद्देश साध्य न झाल्याचं कारण देत शैक्षणिक वर्ष 2025-26 आणि त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तकं वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.